नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, खरीप हंगामासाठी बियाणेसाठी 100% अनुदानावर कसा अर्ज करायचा तेच आपण आज पाहणार आहोत. यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर लॉग इन या वेबसाईटवर यायचे आहे. ही लिंक मी तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी आपल्याला फार्मर ID लागणार आहे. तर फार्मर IDसाठी तुम्हाला या लिंकवर जायचं आहे. लिंकवर गेल्याच्यानंतर चेक स्टेटसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला आधारवर क्लिक करून आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर चेकवर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी फार्मर ID तुम्हाला दिसून येईल. हा फार्मर ID कॉपी करून घ्या. कॉपी करून घेतल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्याच्यानंतर या ठिकाणी फार्मर ID टाकायचा आहे. फार्मर ID टाकल्याच्यानंतर OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी एक तुम्हाला OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर OTP तपासावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर थोडासा वेळ लागेल, तर लॉग इन होईल. लॉग इन झाल्याच्यानंतर या ठिकाणी प्रोफाईलची माहिती येईल. या ठिकाणी पूर्ण भरलेली आहे. जर प्रोफाईलची माहिती भरली नसेल तर पूर्ण भरून घ्या. ओके झाल्याच्यानंतर आता आपल्याला अर्ज करायचा आहे. तर या ठिकाणी घटकासाठी अर्ज करा 2 नंबरला ऑप्शन आहे आणि ही पूर्ण प्रोसेस तुम्ही तुमच्या मोबाईलवर पण करू शकता. तर घटकासाठी अर्ज करावर ओपन केल्याच्यानंतर या ठिकाणी खाली 3 नंबरला आहे बघा, बियाणे वितरण प्रात्यक्षिक. आता या ठिकाणी खूप सारे असे नवीन योजना आहेत, ते तुम्ही अर्ज करू शकता. याच्या बाकीच्या योजनेसाठी आपण नंतर व्हिडिओ बनवणार आहोत. तर या ठिकाणी बाबी निवडा बियाणे वितरणच्या समोर त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा जिल्हा तालुका हे पूर्ण माहिती येईल. तुम्ही प्रोफाईल अगोदर पूर्ण भरलेली असेल तर. आल्याच्यानंतर आता खाली आपल्याला हंगाम निवडायचा आहे. हंगाम खरीप निवडायचा आहे. त्याच्यानंतर घटक प्रमाणित बियाणे वितरण हे निवडायचं आहे. त्याच्यानंतर पीक प्रकार गळीत धान्य. त्याच्यानंतर पीक, आता या ठिकाणी बघू शकता खूप साऱ्या बियाण्यासाठी अर्ज करू शकता तुम्ही. कारळे, तीळ, भुईमूग, सूर्यफूल आणि सोयाबीन. तर या ठिकाणी आपण सोयाबीनसाठी अर्ज करणार आहोत. तर या ठिकाणी सोयाबीन निवडायचं आहे. सोयाबीन निवडल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं क्षेत्र निवडायचं आहे. किती क्षेत्र आहे ते. क्षेत्र निवडल्याच्यानंतर समोर बघा किती किलो बियाणे तुम्हाला भेटणार आहेत ते त्या या ठिकाणी दाखवत आहे. तर या ठिकाणी मी 0.45 निवडलेलं आहे. तर या ठिकाणी 33.5 किलो बियाणे हे. सगळी माहिती भरल्याच्यानंतर जतन करा या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आपला अजून अर्ज हा पूर्ण झालेला नाही. तर आधी अर्ज केलेला असेल तर या घटकासाठी आधीच अर्ज केलेला आहे म्हणून नोटीस येईल. तर आता अर्ज पूर्ण कसा करायचा, तरी आपल्याला या ठिकाणी पुन्हा त्याच ठिकाणी जायचं आहे. घटकासाठी अर्ज करा 2 नंबरच्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी राईट साईडला एक तुम्हाला बटन दिसेल, अर्ज सादर करा. या बटनावर क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे एक पेज दिसेल. आता मी अगोदरच अर्ज केलेला होता त्याच्यामुळे या ठिकाणी अर्ज दाखवत नाही. जर तुमचा नवीन अर्ज आहे तर या ठिकाणी तुमचा अर्ज दाखवेल आणि तुम्हाला एक या ठिकाणी पेमेंट करायचं आहे ऑनलाईन UPI नं. 23 रुपयाचं पेमेंट असतं फक्त. ते पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थिशीर पेमेंट करा. एकदम सोपी पद्धत आहे. पेमेंट झाल्याच्या नंतर आता तुम्हाला तुमचा अर्जाची पावती वगैरे प्रिंट काढायची असेल तर ती कशा प्रकारे काढायची, तर तुम्हाला पुन्हा होम पेजवर यायचं आहे. आल्याच्यानंतर लेफ्ट साईडला घटक इतिहास पहा एक बटन आहे. बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी लागू केलेल्या घटकमध्ये तुम्हाला खाली तुमचा अर्ज दाखवेल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बियाणे वितरण, बियाणे, औषधं व खते, सोयाबीनसाठी आपण अर्ज केलेला आहे. तर आता तुम्हाला
पावती जर तुमची काढायची असेल तर या ठिकाणी पावती पहा वर तुम्ही क्लिक करू शकता आणि या PDF तुम्ही PDF करू सेव्ह करू शकता किंवा प्रिंट काढू शकता. जर तुम्हाला फीची पावती काढायची असेल तर सेम तसं तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर या ठिकाणी फीची पावती त्याच्यानंतर आहे ही फीची पावती तुम्ही डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.